चिकन मटण म्हटले की आपलं कोल्हापूरच. मग ते झणझणीत असं खरडा चिकन असू दे नाहीतर तांबडा पांढरा रस्सा. रेसिपी तुम्हाला समजलीच असेल. आज आपण झणझणीत असं खरडा चिकन बनवतोय. त्यासाठी पातेल्यामध्ये तेल घातलं, यामध्ये स्वच्छ धुवून 750 ग्रॅम चिकन घातलं, वरून हळद मीठ घालून चांगलं याला 3-4 मिनिटं परतून घेतलं. आता ताटावरती लागेल तसं पाणी ओतत आपल्याला चिकन चांगलं शिजवून घ्यायचंय. आता वाटण्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घातले, यामध्ये 10 बरोबर मिरच्या घालून चांगल्या भाजून घेतल्या. आता जिरं, त्यानंतर 15-20 लसूण पाकळ्या, 1 वाटी खिसून घेतलेलं सुकं खोबरं घालून चांगलं याला भाजून घ्यायचं. आता हे सगळं थंड झाल्यावरती यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची. या चिकनला कोथिंबीरीचा वापर जास्त होतो. सगळं मिक्सरच्या भांड्यात घातलं आणि अगदी थोडंसंच पाणी घालायचं आणि बारीक वाटून घ्यायचं. चिकन सुद्धा बघा व्यवस्थित शिजलंय. चिकनचा जो स्टॉक आहे त्याचा मी तांबडा रस्सा बनवणार आहे. आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल घातलं. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक बारीक चिरून कांदा चांगला परतून घेतला की लगेचच तयार करून घेतलेलं वाटण घालून छान मिक्स करून घेतलं. आता अगदी थोडंसंच पाणी घालायचं. या चिकनला जास्तही पाण्याचा वापर करायचा नाही आणि परत याला 3-4 मिनिटं परतून घ्यायचं. कधी मसाला चांगला परतून घेतला की चिकनला सुद्धा चव छान येते. अशा प्रकारे कडेने तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेतला. आता शिजवून घेतलेलं चिकन घालून या मसाल्यासोबत 3-4 मिनिटं परतून घ्यायचं. वरून थोडासा लिंबाचा रस पिळा आणि गरम गरम तांदळाच्या भाकरीसोबत हे चिकन एन्जॉय करा. हे खरडा चिकन चवीला भन्नाट होतंय. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. जाता जाता लाईक आणि फॉलो तेवढं करा.